नमस्कार. कसे आहेत सर्व? मस्त आहेत ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ. तर ही झाली आहे आपली पूजा. आज मी पंती लावली होती छान दिव्यात. छान मस्त वाटत होता अगदी. मार्गशीर्ष हा महिना माझ्यासाठी दिवाळीपेक्षा कमी नाही आहे. कारण खूप आनंदाचे वातावरण, उत्साहाचे वाटते. पूजेची मांडणी असते, खूप छान वाटते. तर ही झालेली आहे आपली नेहमीप्रमाणे पूजा. देवारा गच्च असा फुलांनी मस्त सजलेला आहे. व ही मी आज हाताने काढली होती रांगोळी. कधीतरी हाताने पण काढून बघावीशी वाटते. छान वाटत होते. पण आपण हाताने रांगोळी काढण्याचे विसरत चाललो आहे. कारण आता साचे रांगोळी काढण्यासाठी मिळतात भरपूर असे सुंदर सुंदर. त्यामुळे हाताने काढण्याचा कंटाळा येतो किंवा वेळ जातो. अशा कारणाने सुद्धा आपण साच्यांचा वापर जास्त करतो. तर कधीतरीच हाताने काढून बघायला काहीच हरकत नाही. छान वाटत होते, मस्त वाटले एकदम. तर ही झालेली आहे आपली छानशी पूजा. अशा पद्धतीने जेव्हा आपल्या घरात पूजा होते, संपूर्ण देवारा फुलांनी असा गच्च सजतो, तेव्हा घरातले वातावरण खूप आनंदी, उत्साही व छान वाटते. व दिवसभर आपल्या घरात प्रसन्न असं वाटत असतं. खूप छान वाटते. कोणाकोणाची उद्याच्या गुरुवारची तयारी चालू झालेली आहे ते नक्की सांगा मला. माझी पण बऱ्यापैकी उद्याची तयारी सुरू आहे. देवीला काय घालायचं आहे, काय नाही आहे, अशा पद्धतीचं चालूच आहे. त्यानंतर शिवायचा स्टडी घेतला. इतक्या लहान मुलांना खूप अभ्यास आहे. पण ठीक आहे, असो. टेन्शन युनिट होते, हे ॲडिशन करायचे होते. त्याला एकदा समजावून सांगितलं आहे व त्याने खूप सुंदर पद्धतीने सर्व ॲडिशन केले. बघू शकतात तुम्ही. मुलांच्या जवळ आपण थोडा वेळ काढून जर बसलो अभ्यास घेताना, तर त्यांना देखील असं वाटतं की आपल्याजवळ आपले मम्मी अथवा कोणीतरी मोठे बसले आहेत. तर त्यांना पण अजून जास्त उत्साह वाटतो किंवा आपल्याला पण कळतं की त्यांना कितपत येतं आहे किंवा काय येत नाही आहे, हे आपल्याला देखील कळते. त्यामुळे मी असा रोज मुलांचा अभ्यास जवळ बसून घेतच असते. बघू शकतात किती व्यवस्थित सॉल्व करतोय. शिवाय मन लावून करतो एकदम स्टडी. गुड बॉय. त्यानंतर आता वळूया छोट्या पिल्लूकडे. ओम देखील त्यांना मराठीत 1 ते 100 लिहायला सांगितले होते व त्याने देखील ते खूप छान बोलून लिहिले. मुलांना ॲट अ टाईम जर इंग्लिश आणि मराठी असे सांगितले अंक लिहायला, थोडं कन्फ्युजन होतं त्यांचं. लिहिता येतं त्यांना, फक्त अंक ओळखताना थोडंसं 46, 47 हे जोपर्यंत त्यांना रुळत नाही तोपर्यंत थोडा त्रास होतो. मग एकदा व्यवस्थित आले की मग व्यवस्थित येतात सगळं अंक. अशा पद्धतीने ओम पण खूप छान स्टडी करतोय. ओमच्या ज्या मॅडम आहेत, ओमला फर्स्टला करपे मॅडम, त्या अतिशय सुंदर पद्धतीने मुलांना शिकवतात, जेणेकरून पॅरेंट्सला देखील कळतं की वर्गात काय झालं आहे. कारण त्या रोज मुलांजवळनं मॅथचं असेल तर आफ्टर नंबर, बिफोर नंबर्स किंवा मराठीचे शब्द लिहून त्यांना मार्क्स देत असतात. त्याच्यामुळे पॅरेंट्सला देखील कळतं मुलांची किती प्रगती झाली आहे. त्यानंतर उद्या
दुसऱ्या गुरुवारची तयारी सुरू झालेली आहे. ही मी पत्री आणली आहे, ती व्यवस्थित अशी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवणार आहे, छान स्वच्छ करून. सर्वांना श्री स्वामी समर्थ.